नाशिक येथील द्वारका सर्कलवरील सर्व अतिक्रमण काढले। नाशिक महानगरपालिका प्रशासनाने रविवारी द्वारका सर्कलवरील सर्व अतिक्रमण काढले। रस्त्याला अडथळा असणारी ही अतिक्रमण काढून मार्ग मोकळा करण्याची अनेक दिवसांची मागणी होती, पण प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होतं। द्वारका सर्कलवर होणारी कोंडी सोडवण्यासाठी 3 दिवसापूर्वीच द्वारका सर्कल काढण्यात आली। त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। मंत्री छगन भुजबळ, नाशिक विधानसभेचे आमदार देवयानी फरांदे यांनी द्वारका सर्कल प्रश्नावर तीव्र आवाज उठवला होता। आता प्रशासनाला जाग आली आहे। या कारवाईबाबत बोलताना आमदार फरांदे म्हणाले की तात्पुरती मलमपट्टी न करता या समस्येवर कायमचा तोडगा काढावा। या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करून नागरिकांना चालण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने फुटपाथ तयार करावं आणि पोलीस प्रशासनाने येथील ट्रॅफिकचे नियोजन करावे। त्याचबरोबर येथील अनधिकृत रिक्षांचे थांबे आणि टॅक्सी स्टँड स्थलांतरित करून कन्नमवार पुलाच्या येथे हलवण्यात यावे। टॅक्सी आणि रिक्षा यावर संपूर्ण नियंत्रण हे पोलीस प्रशासनाचे असायला हवं। या मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करत राहणार असल्याचे देखील आमदार फरांदे यांनी यावेळी स्पष्ट केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।